तर पालघर मनसेमधील अंतर्गत वादावरती अखेर राज ठाकरेंकडून पडदा टाकण्यात आलाय। पक्ष सोडून गेलेले समीर मोरे यांची मनसेच्या पालघर जिल्हाध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली। याआधी अविनाश जाधव हे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते, मात्र अविनाश जाधव यांचा हस्तक्षेप, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक असे आरोप करण्यात आले आणि समीर मोरे आणि त्यांच्या भावावरती केलेल्या हल्ल्यामुळे मोरेंनी मनसेला रामराम ठोकला होता। मात्र आता अविनाश जाधव यांना ठाण्यापुरतच मर्यादित ठेवून पालघरची संपूर्ण जबाबदारी ही समीर मोरे यांच्याकडे देण्यात आलेली आहे, असं मोरे यांनी सांगितलंय। निवडणुकीच्या काळामध्ये जे पक्ष संघटन वाढीसाठी जे वाद असतात तसेच वाद होते। मी साहेबांपर्यंत तो योग्य तो विषय पोहोचवला आणि मग साहेबांनी त्यानंतर निर्णय घेतला की पालघरचं जे नेतृत्व आहे ते पालघरच्या स्थानिक भूमिपुत्रांकडेच त्यांनी द्यायचा निर्णय घेतलाय। अविनाश जाधव यांनी पालघर जिल्ह्यामध्ये म्हणजे हे करून इथल्या कार्यकर्त्यांना दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात होता। तुमच्यावर आणि तुमच्या भावावर हल्ला देखील करण्यात आलेला होता। या संदर्भात काय निर्णय घेण्यात आलेला आहे का? काय नाही, त्यांना ठाण्यापुरता मर्यादित केलेला आहे साहेबांनी आणि आता ह्यानंतर पालघरला कुठलाही नेता इंटरफेअर करणार नाहीये। फक्त अमित साहेब ठाकरे हे स्वतः पालघरकडे जातीने लक्ष देणार आहेत आणि पालघरचं नेतेपद अमित साहेब ठाकरेंकडेच दिलेलं आहे।